श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मासातील सर्वात शेवटची ही अमावस्या आहे. तर ही अमावस्या अधिक मासाला जितकं महत्त्व दिलं गेलेलं आहे, तसंच या अधिक मासातील जी अमावस्या आलेली आहे, ज्याला आपण सोमवती अमावस्या म्हणत असतो, तर ती उद्या 15 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे. या अमावस्येला जेवढं महत्त्व प्रत्येक अमावस्येला देतो, त्याच्यापेक्षाही जास्त मोठं महत्त्व या अमावस्येला दिलं जातं. कारण ही अमावस्या सोमवारच्या दिवशी आलेली असते. म्हणून या सोमवती अमावस्येला सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. तर अधिक मास मध्ये सोमवती अमावस्येला हिंदू धर्मात खूप दुर्मिळ योग जे आहे किंवा पुण्यदायी फल जे आहे, तर या सोमवती अमावस्येने आपल्याला प्राप्त होते. ज्येष्ठ महिना चालू आहे. या ज्येष्ठ महिन्यात भगवान शिव व शक्तीची पूजा केली जाते, दानधर्म केले जाते. म्हणूनच ही अमावस्या जेव्हा 15 तारखेला चालू होते, तेव्हा 15 तारखेला आणि 14 तारखेला या दोन्ही दिवशी ही पूजा केली जाते. तर या दिवशी सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे, तर ती 15 जूनला आहे. तर 15 जूनला आपल्याला ही तिथी पाळायची आहे. यंदा अधिक महिन्याचा शेवट हा सोमवती अमावस्येनेच झालेला आहे. तब्बल 3 वर्षानंतर या अमावस्येला विशेष ग्रहयोग जुळून आलेला आहे. त्रिग्रही योग जुळून आलेला आहे. सोमवती अमावस्येचा दिवस हा पितरांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी सर्वोत्तम खास म्हटला गेलेला आहे. यामुळे पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते, घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. या दिवशी व्रत करतात आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतात. ह्या 2 गोष्टी आवर्जून केल्या जातात. आणि या दिवशी रुद्र अभिषेक सुद्धा केला जातो. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते. एखाद्या ठिकाणी तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ करू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. कारण आजचा दिवस जो आहे हा घरामध्ये उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी खूपच शुभ मानला जातो. तर असं म्हटलं जाते की या दिवशी तुम्ही काहीही करू नका, पण या दिवशी हा उपाय नक्की करा. तर हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. घराची आणि मुलाची, पतीची इतकी प्रगती होईल की घरामध्ये वातावरण जे आहे तर ते शुद्ध बनेल. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत, अडलेल्या आहेत, तर त्या पूर्ण होतात. या अधिक मासाचं संपूर्ण फळ तुम्हाला हवं असेल तर आवर्जून या अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला उंबरवट्यावर ही वस्तू ठेवायची आहे. तर ही वस्तू ठेवल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील दारिद्र्य पूर्ण संपते आणि अष्टलक्ष्मीसुद्धा घरातून कायमची बाहेर निघून जाते. म्हणून हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कसा करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो सकाळी 6 वाजल्यापासून तर आपल्याला 12 वाजेपर्यंत करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 11 वाजेपर्यंत करायचा आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावर ज्या घरामध्ये उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून तर हा उपाय 8 ते 9 या दरम्यान करायचा आहे. सकाळची सर्वांची गडबड असते. गडबडीमध्ये पूर्णाचा स्वयंपाक करणे, दिवा लावणे, त्याचबरोबर तेथेच दिवे आपल्या घरामध्ये लावणे, आपल्या कुलदेवतेची सेवा करणे, ह्या बऱ्याच गोष्टी असतात त्या एकाच दिवशी केल्या जातात. म्हणून गडबडीमध्ये आदल्या दिवशी आपल्याला थोडीशी तयारी करून ठेवायची आहे. म्हणजेच आपल्याला उद्या गडबड होणार नाही आणि आपण जे उपाय आहे तर ते व्यवस्थित करू शकेल किंवा जो मंत्र आहे तर तो आपण नित्यनेमाने हे जे नियम आहे तर ते पाळू शकेल. तर पहा, आपल्या घरामध्ये दुप्पटपटीने जर शिव आणि शक्तीचं जे फळ आहे तर ते संपूर्ण कुटुंबाला लाभावं, म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी, दुःख, आजारपण नावालाही उरणार नाही. म्हणून ही तिथी खूपच महत्त्वाची मानली जाते. तर आपल्या धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक अमावस्येला पितरांची पूजा किंवा
किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्ही पूजा करू शकता। त्र्यंबकेश्वर असा एक ज्योतिर्लिंग आहे। तर इथे त्र्यंबकेश्वरला जमिनीच्या खाली शिवलिंग आणि 3 देवताचे गुप्त रहस्य दडलेले आहे। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जमिनीच्या खाली शिवलिंग आणि 3 देवताचे म्हणजे त्रिदेवांचे गुप्त रहस्य दडलेलं आहे। असं म्हटलं जाते की इथे पूजा केल्याने आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष कोणाला लागलेला असेल तर तो कमी होतो। आपल्या घरामध्ये एखाद्याचं लग्न जुळत नसेल किंवा नोकरी लागत नसेल, पहा मुलं प्रत्येक वेळेमध्ये 11वी 12वी किंवा त्यांचं शेवटचं शिक्षण चालू असते, त्याला नोकरी मिळवायची असते, त्या वेळेमध्ये अशा समस्या मुलाच्या जीवनावर येतात। कोणतेही काम होत नाही, त्यांना लवकर नोकरी लागत नाही किंवा ते चिडचिड करतात किंवा मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत नाही। त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने ब्राह्मणाला विचारून आपल्याला या दिवशी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय तीर्थक्षेत्र आहे, जेथे भगवान शिव त्रिमूर्ती रूपात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवामध्ये वास करत असतात। ज्योतिर्लिंग जे आहे तर ते इतकं शुभ मानलं गेलेलं आहे। तर असं म्हटलं जातं की इतर ज्योतिर्लिंगापेक्षा येथे एकच पिंड नसून गाभाऱ्यात एका खोलगट भागामध्ये 3 छोटे लिंग आहेत। त्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे। तर ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावणारी गोदावरी नदी जी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते, याच मंदिराजवळून वाहते। येथे गोदावरी नदीला गौतमी असं म्हटलं जातं, म्हणून तिथे गेल्यानंतर गंगा नदीमध्ये स्नान करून तिथे पूजा केली जाते। त्र्यंबकेश्वरला केवळ एक शिवतीर्थ म्हटलं जात नाही, तर येथे गोदावरी नदीचा उगमही असल्याने हा संपूर्ण परिसर अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। तर असं म्हटलं जाते की कालसर्पदोष किंवा नारायण नागबली या विधीसाठी त्र्यंबकेश्वर जगभर प्रसिद्ध आहे, म्हणून तिथे जाऊन विविध पद्धतीने पंचोपचारे पूजा केली जाते। तर नारायण नागबली हा पितृदोष निवारण्यासाठी आणि अनैसर्गिक मृत्यू झाल्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी हा केला जाणारा 3 दिवसाचा महत्त्वाचा विधी म्हटला जातो। हा विधी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे विधीपूर्वक केला जातो। म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मुलाची नोकरी चांगल्या ठिकाणी लागावी तुम्हाला असं वाटत असेल तर आवर्जून ही पूजा जी आहे तर ती करावी। तर पहा, भगवान शिवशंकर हे पितराचे देवता आहेत आणि म्हणूनच अमावास्येला पितरांची पूजा केली जाते। कारण तुम्हाला माहितीच आहे की अमावास्येचा दिवस जो आहे हा लक्ष्मी देवीला आणि श्रीहरी विष्णूलाही समर्पित आहे। अमावास्येच्या दिवशी योग्य मुहूर्तावर जर पूजा आपण विविध पद्धतीने पंचोपचारे दह्याने दुधाने जर केली तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होते, धनप्राप्तीचे योग जुळून येतात। म्हणून जर तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, पैशाच्या समस्या असेल किंवा घरामध्ये पैसा येतो पैसा टिकत नाही, घराची आणि मुलाची उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये भरभरून प्रगती हवी असेल, व्यवस्थित जर तुमचं दुकान चालत नाही त्यामध्ये बरकत व्हावी, अडचणी अडथळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात, तर हे समस्या ज्या आहे ह्या लवकरात लवकर जर संपल्या तर आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि आपल्या नशिबामध्ये जे आपल्याला हवं आहे ते सुद्धा आपल्याला मिळेल। आपल्या घरामध्ये दडपण राहणार नाही, त्रास होणार नाही, शारीरिक मानसिक त्रास आपल्याला होणार नाही। घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी सुद्धा खूप महत्त्वाचं असते। घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी असते तिथेच सकारात्मक लहरी प्राप्त करतात, तिथेच माता लक्ष्मी राहणं पसंत करते। त्यासोबतच घरातील वातावरण जे आहे हे शांत असेल तर लक्ष्मीला आकर्षित करता येते। त्यामुळे या दिवशी आपण जे उपाय करतो तर हा उपाय केल्याने संपूर्ण अधिक महिन्याचं फळ आपल्याला प्राप्त होते। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, पंचामृत किंवा दूध टाकायचं आहे आणि आंघोळ करून घ्यायची आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि मुख्य उंबरवट्यावर आपल्याला आंब्याचं तोरण बांधायचं आहे। आंब्याचं तोरण बांधताना एक झेंडूचं फूल आवर्जून टाकायचं आहे। प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे। तुम्ही हळदीनेही काढू शकता किंवा कुंकाने काढलं तरीही चालेल। तर पहा,
हा दिवस जो आहे हा नकळत कळत झालेल्या दुःखापासून, त्रासापासून मुक्तता करण्यासाठी खूप प्रभावी दिवस असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही नकारात्मक ऊर्जा असते, काही वादविवाद असतात, तर हे कमी करता येतात. त्यामुळेच असं म्हटलं जाते की या दिवशी जर तुम्ही छोटंसं मीठ जे आहे तर ते जर मुख्य उंबरवट्यावर जर आपण जे आसन टाकतो पायाखाली त्याखाली टाकायचं आहे. एक तुरटीचा खडासुद्धा टाकायचा आहे. कारण पहा, मुख्य प्रवेशद्वारावर उंबरवट्यावर आणि त्याच्या बाहेर तुम्हाला जर या दिवशी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर खूप प्रभावी आहे. तर काय करायचं आहे, तर या दिवशी एक ग्लास भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, खडी मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका, नाहीतर गंगाजल टाकलं तरीही चालेल. हे जे पाणी आहे तर हे आपल्या पितरांना पिण्यासाठी ठेवायचं आहे. कारण यामुळे पितृ जे आहेत तर ते प्रसन्न होतात. कारण हे पाणी पिऊन ते तृप्त होत असतात. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी दोन्हीला साईडला का होईना आपल्याला जास्तीत जास्त उजव्या साईडला एक ग्लास भरून ठेवायचा आहे किंवा तुम्ही कलश भरून ठेवू शकता. तर पहा, या दिवशी सर्वांनाच माहिती आहे की हळदीचं लेपन हळदीने केलं जाते. तुम्ही जे हळदीचं हळकुंड आहे तर ते खिसून किंवा हळद असेल तर ती पाण्यामध्ये भिजवून लावू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या साईडला हळदी कुंकाचे बोटं लावायचे आहेत. हळदी कुंकू लावत असताना ओम महालक्ष्मी देव नमः हा मंत्र म्हणायचा आहे. अक्षदा फुले अर्पण करायचे आहे आणि मुख्य उंबरवट्याचं आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्याला हे पूजन करून घ्यायचं आहे उंबरवट्यावरचं. आणि तिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे उंबरवट्याचं. असं म्हटलं जाते की उंबरवट्यावर दोन्ही साईडला स्वस्तिक आणि लक्ष्मीदेवीचे पावलं काढले जाते. त्या घरातील दारिद्र्यही दूर होते, घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. उंबरवट्यावर असे जे कुंकाचे बोटं आहे आणि हे स्वस्तिक आहे तर ते काढलं जातं. तर असा हा उपाय झाल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, तो म्हणजे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. तुम्ही पंती घेतलीत तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला 2 कापसाची वात जी आहे किंवा 5 पदरी वात आहे तर ती घ्यायची आहे. 2 वाता घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तूप टाकून. आणि त्यानंतर एक कलशामध्ये उजव्या साईडला पाणी ठेवायचं आहे. जे पितरांसाठी पिण्यासाठी आपण पाणी ठेवतो, उजव्या किंवा तुम्ही डाव्या साईडला ठेवू शकता. जास्तीत जास्त उजव्या साईडला ठेवायचा आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे आणि याची पोटली तयार करायची आहे. ही जी पोटली आहे तर आपल्या मुख्य उंबरवट्यावर मधोमध किंवा उजव्या साईडला बांधायची आहे. यामुळे काय होते, नकारात्मकता दूर होते. एखादी शत्रुपीडा नजरबाधा आपल्या घराला लागलेली असेल तर ती कमी होते. वाईट शक्तीचा नाश होतो. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि सर्वात शेवटचा उपाय जो आहे तर तो नारळाचा करायचा आहे. तर या दिवशी नारळ घ्यायचा आहे. नारळावरती शंदुराने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे किंवा त्रिशूल काढलं तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, मुख्य प्रवेशद्वारावर जायचं आहे. तिथे काय करायचं आहे, तर आपल्याला गेल्यानंतर त्यावर हळदी कुंकू लावायचं आहे. त्या नारळावर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शिवांचा पंचाक्षरी मंत्र म्हणायचा आहे. हा सर्वात सोपा मंत्र आहे आणि खूपच शक्तिशाली मंत्र आहे. तर आपण हा मंत्र जो आहे, जेव्हा नारळ तुम्ही हातात घेतलेला आहे तो 7 वेळा पहिल्यांदा उतरून घ्यायचा आहे, हातामध्ये घ्यायचा आहे आणि 1 वेळा आपल्याला महामृत्युंजय या मंत्राचा जप करायचा आहे. तर महामृत्युंजय मंत्र असा आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमी प्रबंधना मृत्युर्मोक्षम यमामृतम. हा मंत्र भगवान शिवांचा शिवपंचाक्षरी मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने नकारात्मकता दूर होते आणि संपूर्ण घराचं संरक्षण कवच निर्माण करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ म्हटला जातो. भगवान शिवांचे मंत्र वाईट दृष्ट, नजरपीडा, इडापिडा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूपच प्रभावी म्हटले जातात. तुमच्या घरामध्ये सर्वांचं कल्याण व्हावं, संरक्षणासाठी हा मंत्र म्हटला जातो. आणि त्यानंतर हा उतारा काढलेला आहे. तर आपल्याला उतारा काढल्यानंतर काय करायचं आहे, हे जे नारळ आहे तर आपल्याला इथे
उजव्या साईडला फोडायचं आहे आणि हे फोडलेलं नारळ जे आहे तर एखाद्या तुम्हाला झाडाखाली किंवा चौरस्त्यामध्ये टाकायचं आहे, ज्यामुळे मुंग्या हे खोबरं खातील. हे खोबरं खाल्ल्यामुळे काय होते की आपल्या घरातील जेवढीही नकारात्मकता आहे, दृष्ट लागलेली आहे तर ती दूर होते. आणि असं म्हटलं जातं की उंबरवटा हा जो आहे तर हा इतका शुभ म्हटला जातो की उंबरवटा हा घराचं संरक्षक कवच जे आहे तर ते म्हटलं गेलेलं आहे. सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणि संरक्षणाचं प्रतीक म्हणून उंबरवट्याला म्हटलं जातं. आपल्या घराचं संरक्षण या उंबरवट्यानंच होत असते. तिथून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. घरामध्ये सुख समृद्धी ही आपोआपच प्राप्त होते. धन धान्य संपत्ती ही कधीच कमी पडत नाही. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढता त्या स्वस्तिकाने घरामध्ये मंगल कार्य, योग्य जे कार्य आहे तर ते पूर्ण होतात. म्हणून या दिवशी आवर्जून हे नारळ अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. झाडाखाली फेकू शकता किंवा नदीमध्ये अर्पण केलं तरीही चालेल. म्हणून हा उपाय करून पहा. घरातील सर्व नकारात्मकता, वाईट दृष्ट लागलेली असेल, संकट असेल, पितृदोष असेल, हा नाहीसा होतो. हा उपाय अमावस्येच्या दिवशीच केला जातो. म्हणून हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.